आई वडिलांनी तर खूप सपोर्ट केलाय. आताही ते करतायत. कॉलेजमध्ये शिकतीस तिथं कशा पद्धतीचा पेशंट फ्लो आहे? कितीपेक्षा मेडिकल लाईफ अवघड आहे का? हार्ड आहे थोडीशी, पण नीटची लाईफ तेवढीच हार्ड आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही मेडिकलमध्ये एकदा आलात ना तर तुम्ही अभ्यासू होऊनच जातात. तू लातूर ट्युशन एरियामधनं आता मराठवाड्यातल्या टॉप मेडिकल कॉलेजमध्ये तुझं एज्युकेशन घेत आहेस. कशा पद्धतीने लाईफ चेंज झाली आहे? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, लातूर पॅटर्नमध्ये शिकून आज टॉप मेडिकल कॉलेजमध्ये मराठवाड्याच्या खूप सारे विद्यार्थी शिकत आहेत, जे मोठेगावकर सरांनी असे विद्यार्थी घडवलेले आहेत. अशीच एक विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे लातूरमध्ये शिकलेली. तुझं इंट्रोडक्शन दे आमच्या व्ह्युअर्सला. हॅलो, माझं नाव श्रेया वाहुळे आणि मी RCCलाच होते. सरांनी फार मोटिवेट केलेलं आहे. सरांचे फार म्हणजे आम्हाला खूप मोटिवेट केले की कसा अभ्यास करायचा, कसं काय करायचं, पुढे कसं जायचं, कसं आयुष्यामध्ये फोकस राहायचं आणि 11वी-12वीला काय चुका होतात, सर त्याच्यावरती नेहमीच आम्हाला गाईड केलेलं आहे सरांनी. आणि जेव्हाही सर आमच्यासमोर आलेत, जेव्हाही त्यांचं ते पिरियडिक टेबल असेल किंवा त्यांचे जे पण जोक्स असतील, ज्या पण गोष्टी सरांनी आम्हाला शिकवल्यात त्या एकदम अशा ना नसानसामध्ये आमच्या बसून गेल्यात. कारण की सर इतक्या मजेशीर पद्धतीने आम्हाला त्यांनी शिकवलेलं आहे की प्रत्येक माणसाला असं वाटतं की सरांचं लेक्चर करतच राहावं. आणि ते आम्ही केलेलंच आहे. आणि असं वाटतं की त्या गोष्टी आम्ही जगायला पाहिजेत. पण तो आता काळ निघून गेलेला आहे. तर मला एवढंच वाटतं की जे पण आता नीट ॲस्पिरंट विद्यार्थी आहेत, ज्यांना की आता काय करावं, कुठली टेस्ट द्यावी, म्हणजे कसा अभ्यास करावा याचं फोकस होत नसेल तर सर आपल्याला नेहमीच गाईड करतात. तर त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही जोही अभ्यास करताय त्याच्यामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा, फोकस राहा, टेस्ट सिरीज द्या आणि एवढंच मी सांगते. येस, डेफिनेटली. लातूर ट्युशन एरियामधला तुझा एकदा मेमोरेबल एक्सपिरियन्स सांग RCC सोबतचा वगैरे. RCC सोबतचा, जेव्हा मी सरांकडे डाऊट सेक्शनला जायचे तर खूप मोठी गर्दी असायची तिथे गेल्याच्या नंतर. पण सरांनी असं कधीच केलं नाही की म्हणजे की इतके लोक असतानाही सरांनी प्रत्येकाचा डाऊट क्लिअर केलाय आणि प्रत्येकाला तो समजेपर्यंत समजून सांगितलंय. म्हणजे हीच आमची मोठी मेमरी असेल असं मला तरी वाटतं. डेफिनेटली. तू लातूर ट्युशन एरियामधनं आता मराठवाड्यातल्या टॉप मेडिकल कॉलेजमध्ये तुझं एज्युकेशन घेत आहेस. कशा पद्धतीने लाईफ चेंज झाली आहे? खूप चेंज झाले खरं तर सांगायचं तर. म्हणजे असं वाटतं की आपण काहीतरी अचीव केलंय, आपल्या आईवडिलांचं नाव थोडंसं मोठं केलंय आणि जे पण सरांनी आपल्याला शिकवलंय ते एकदम लक्षात आहेत. ज्याही गोष्टी आहेत त्याच बाबतीत मी बोलू इच्छिते. आणि असं वाटतं की त्या गोष्टी येत नाहीत. जो अभ्यास होता तसाच इथे डबल अभ्यास करावा लागतो, एवढंच मला वाटतं. नीटपेक्षा मेडिकल लाईफ अवघड आहे का? हार्ड आहे थोडीशी, पण नीटची लाईफ तेवढीच हार्ड आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही मेडिकलमध्ये एकदा आलात ना तर तुम्ही अभ्यासू होऊनच जातात. म्हणजे तुम्हाला अभ्यास करावाच लागतो इथे. येस. तिथे जे तुम्ही फोकस असं तुमचं फोकस इकडे तिकडे जातं, पण इकडे तुम्हाला फोकसमध्येच राहावं लागतं तरच तुम्ही काहीतरी बनवू शकता. येस. आता म्हणजे असं ऐकलंय की एकदा नीट क्रॅक करलो फिर लाईफ सेट ही है, याच्यावर काय म्हणायचं? असं तुम्हाला सेट करावी लागते. नीट क्रॅक केल्याच्या नंतर लाईफ सेटच असते. पण त्याच्यासाठी तुम्हाला धडपड तर घ्यावीच लागणार, फोकस ठेवावा लागणार, अभ्यास करावा लागणार. अभ्यास हा सुटणारच नाही आहे आयुष्यातून. तर त्या गोष्टी तर आहेतच. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या तुमच्या कॉलेजमध्ये ऑर्गनाईज केल्या जातात? ॲक्च्युली सगळ्याच गोष्टी होतात. असं नाही की मेडिकल फील्डवाले आहोत आम्ही म्हणून की तुम्ही फक्त अभ्यासच करा. इथे गेम्स होतात, ॲन्युअल फंक्शन होतं, फ्रेशर्स पार्टी होते आणि म्हणजे सगळ्याच गोष्टी होतात ऑलमोस्ट. आणि तुम्हाला वगैरे पण जातात वाटतं? आणि आमच्या ट्रिप्स पण जातात, बॅच ट्रिप पण होतात आणि साध्या सुद्धा ट्रिप नाही होत, मोठ्या मोठ्या ट्रिप होतात. 15-15 दिवसाच्या वगैरे. 15 दिवसाच्या होतात. Yes. कारण मेडिकल कॉलेजला आल्यानंतर रिअल लाईफ एक्सपिरियन्स पण खूप महत्वाचा राहतो. तो तर आहेच. कारण रिअल लाईफ मध्ये जर आपण तो एक्सपिरियन्स घेतला नाही तर आयुष्यात आपण घडूच नाही शकत. येस. आणि मला असं वाटतं की मेडिकल लाईफ तुम्हाला सगळं शिकवते, कसं तुम्ही तुमची लाईफ बॅलन्स करायची. ही जी गोष्ट आहे ती मेडिकल लाईफ प्रॉपर शिकवते असं मला वाटतं. आता तू ज्या कॉलेजमध्ये शिकतीस तिथं कशा पद्धतीचा पेशंट फ्लो आहे? पेशंट फ्लो जास्त आहे. म्हणजे असं वाटतं की आम्हाला किती पेशंट येत आहे. पेशंट फ्लो भरपूर आहे आणि काम करावं लागतं. तुम्हाला नको वाटत असेल तरी काम करावं लागतं.
आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पेशंट करतात आणि जेव्हा पेशंटचा रिॲक्शन जे असते की तुम्ही खूप चांगलं केलं, ते ऐकण्यासाठी जे कान तरसलेले असतात, ते मला असं वाटतं की भरून जातं सगळ्या गोष्टी तिथेच. तुमचं काम विसरतं, तुमचा अभ्यास विसरतो, असं वाटतं की आपण काहीतरी अचीव केलंय. येस. तुझ्या मम्मी पप्पांनी कसा सपोर्ट केला ज्यावेळेस तू तयारी करत होती नीटला? आई वडिलांनी तर खूप सपोर्ट केलाय, आताही ते करतायत, पण त्यांनी नेहमीच मला पुश केलंय की तू कर, तू जेही करतेस ते बरोबरच करतेस. आणि अभ्यासासाठी मला कधी कधी असं व्हायचं की आपण खूप इमोशनल ब्रेकडाऊन होऊन जातो, जेव्हा की आपल्याला असं वाटतं की मला मार्क्स कमी येत आहे तर मी हुशारच नाही आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत होत असतील तर तुम्ही खचून जाऊ नका, अभ्यास करत राहा, आईवडिलांना बोला त्या बाबतीत. आणि तुम्हालाही, मला असं वाटतं की नक्कीच सगळ्यांचे आईवडील त्यांच्या मुलाला म्हणजे गाईड चांगलं करतच असतील. काही पालक काय करतात, त्यांच्या विद्यार्थ्याला शेजारच्या विद्यार्थ्यासोबत कम्पेअर करून म्हणतात की त्याला एवढे मार्क्स आलेत, तुला एवढे आले पाहिजेत. अशा पालकांना तू काय ॲडवाइस देशील? मी म्हणेल की तुम्ही असं बोलणं बंद करा खरं तर, कारण की ती गोष्ट लेकरांच्या मनामध्ये इतकी लागून जाते की लेकरं हे डिप्रेस होऊन जातात त्या गोष्टींनी. तुम्ही त्याला असं सांगा की तुझं जे पण कॉम्पिटिशन आहे ते तूच आहेस, आणि तू तुझ्याशीच कॉम्पिटिशन कर, तुझ्या स्वप्नांशी कॉम्पिटिशन कर, आणि तू उंच भरारी घे, जितकी उंच मारता येईल तितकी उंच भरारी घे. Yes. जे माझ्या आई वडिलांनी शिकवलंय. तुझे मम्मी पप्पा काय करतात? माझे दोन मम्मी पप्पा प्रोफेसर आहेत, मम्मी टीचर आहे. कुठल्या कॉलेजला? तिकडे म्हणजे गव्हर्नमेंटलाच आहेत का दोघं पण? हा. तू कधी मग रिपीट केलता का? फर्स्ट अटेम्प्ट मध्येच लागला? अरे वा. जे विद्यार्थी आता सध्या नांदेडला मेडिकल कॉलेज चॉईस फिलिंग मध्ये टाकण्याच्या विचारात आहेत, अशा यांना काय ऍडवाइस देशील तू? तुम्ही नक्की टाका, असं काही नाहीये की नांदेड टाकायला पाहिजे. मीही लातूरला शिकले, मलाही असं वाटतं की लातूर खूप चांगली सिटी आहे, लातूर पॅटर्न. एकदा आपण तिकडे गेलो की आपल्याला त्या गोष्टी आठवतात. पण मेडिकल कॉलेज आहे, तुम्हाला भेटलं तर घ्या. आणि नांदेड खूप चांगली सिटी आहे, असं नाहीये की नाहीये. आणि खूप भारी भारी ते हे पण आहे, गुरुद्वारा वगैरे सर्व गोष्टी आहेत. हा, सगळ्या गोष्टी आहेत, माणसं पण चांगली आहे तिकडची. नांदेडचे माणसं पण खूपच चांगले आहेत. अजून तुला काय ऍडवाइस वगैरे द्यायची असेल तर यू कॅन. नाही. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, लातूर ट्युशन एरियामध्ये मोठेगावकर सरांच्या क्लासला शिकलेली ही विद्यार्थिनी नांदेडमध्ये तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. अशाच महाराष्ट्रामधल्या टॉप मेडिकल कॉलेजेसमध्ये जे पण विद्यार्थी शिकतात, जे पण लातूरमधनं शिकून तिथं जातात, अशा विद्यार्थ्यांच्या जर्नीज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.